नमस्कार मित्रमैत्रिणींनो. पावसाळा म्हटला की अगदी गरमागरम चहा, अगदी भजी वगैरे आपण खातो. पण त्याचबरोबर आपल्याला आपली काळजी घ्यावी लागते, त्याचबरोबर मुलांची. पावसाळ्यामध्ये बऱ्यापैकी आजार होतात, त्यामुळे आपली रोगप्रतिकार शक्ती अगदी कमी होऊ लागते. आणि हे कमी होऊ नये म्हणून अशा पद्धतीचे लाडू बनवायचे की त्यामुळे तुमचे रोगप्रतिकार शक्ती वाढेल सुद्धा आणि मुलांची आपली काळजी घेतली जाईल. म्हणजे आपल्याला अगदी त्यांची काळजी घेण्यासाठी आपल्याला काही वेगळं असं करायची गरज नाही. तर बघा, त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पूर्णपणे अगदी शेवटपर्यंत पाहावा लागेल. तर चला, जास्त आणखीन काही न बोलता पटकन आपण या रेसिपीला सुरुवात करूया. तर सगळ्यात अगोदर आपण इथे काय करायचंय, इथे घ्यायचे आपण कढई अगदी गरम करायची. त्याच्यामध्ये आपण घालायचे साजूक तूप. अगदी 2 चमचे घाला. साजूक तूप घातल्यानंतर थोडंसं तूप आपण इथे वितळायला द्यायचे. जसंही तूप इथे वितळलं गेलं की तिथे घालायचे आपण ड्रायफ्रूट. आता सगळ्यात अगोदर इथे मी अर्धी वाटी घेतलेत इथे बदाम, त्याचबरोबर अर्धी वाटी घेतलेत काजू. याला आपण छान भाजून घ्यायचे. आपण जेव्हा मुलांना काही काजू बदाम द्यायला लागतो ते मुलं खात नाहीत, तर त्यांना अशा पद्धतीने आपण जेव्हा लाडू बनवून देऊ ना, तर त्यांना कळणार सुद्धा नाही आणि लाडू अगदी अप्रतिम लागतात. काजू आणि बदाम छान अगदी हलके, अगदी मंद आचेवर जे काही तुम्ही भाजाल ते मंद आचेवर भाजायचं. आणि अशा पद्धतीने भाजल्यानंतर जरासा रंग बदली झाला की पटकन काढून घेऊया. आता हे सगळे काजू बदाम काढले गेलेत. तर अशा पद्धतीची आपण जेव्हा कढई घेतो ना, तेव्हा ते जास्त प्रमाणात आपल्याला तूप जास्त जात नाही. अगदी तूप बघा अजूनही राहिले, मी सगळं अगदी निथळून घेतलं होतं. ते इथे मी घेतल्यात अगदी बिया. याही बऱ्यापैकी पौष्टिक अशा असतात. ते या बिया आहेत भोपळ्याच्या, त्याही भाजून घेतल्या. त्याचबरोबर दुसराही बिया घेतलेल्या आहेत, त्या सुद्धा टरबुजाच्या. म्हणजे तुम्ही दोन्ही अगदी जिन्नस घालू शकता. पण कधी काय होतं, ते थोडेसे जाडसर आहे, थोडेसे पातळ. तर भाजताना काय होतं, कधी कधी जास्त कमी जास्त भाजू शकतात. म्हणून अशा पद्धतीने अगदी वेगवेगळ्या भाजलं की तितके लाडू आपले चांगले वळतील आणि बरेच दिवस टिकतील. सगळ्या जणांना आपण इथे घातलेत मखाणे. मखाणे म्हणाल तर सगळ्यात अगदी पौष्टिक असा पदार्थ आहे. याच्यामुळे ना बऱ्यापैकी अगदी आपल्याला खूप याच्यामध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि कमी प्रमाणात सोडियम असतं. आणि ज्यांना डायबिटीस ना, त्यांच्यासाठी तर अगदी उपयुक्त आहे. मुलं सुद्धा मखाणे खात नाहीत, आपण भाजून दिलं तर कधीच खाणार नाही. तर अशा पद्धतीने घातले की त्यांच्या पोटात जाईल, प्रोटीनही मिळतं. बघा, छान असे बोलता बोलता भाजले गेले, अशा पद्धतीने तुटले म्हणजे कुरकुरीत भाजले गेले. तर आपण गॅस बंद करून ते काढून घ्यायचे. त्याच कढईमध्ये आपण अर्धी वाटी घ्यायचे सुकं खोबरं. तूप इथे न घालता अगदी व्यवस्थित त्याला भाजून घ्यायचं. हलकंसं असं भाजायचं की ते अगदी लालसर जास्त करायचं नाही. म्हणजे थोडंसं भाजले गेले की थोडासा सुगंध येऊ लागला की पटकन ते सुद्धा सुकं खोबरं आपण काढून घ्यायचं. मी इथे एक एक वस्तू अगदी म्हणजे एक एक जिन्नस अगदी व्यवस्थित भाजून घेते. तुम्ही सुद्धा तसंच करायचे. पुन्हा आपण आता इथे तूप घालायचंय. आता इथे तूप म्हणाला तर 50 ग्रामच्या अंदाजे तुम्ही इथे घाला. 50 ग्राम घातलं ना, म्हणजे आपल्याला पिठासाठी पुरेस होईल. तर इथे आपण घ्यायचे आपलं नॉर्मल गव्हाचं पीठ. गव्हाचं पीठ अगदी बारीक घेऊ नका, थोडंसं हलकंसं जाडसर असेल तर उत्तम आहे. पण जर नसेल, जे घरात असेल ते घेतलं तरी चालेल. आता मंद आचेवर जितकं हलकंसं तुम्ही जितकं भाजून घ्याल तितकं छान भाजलं जाईल. अगदी मोठी गॅस केली की काय होतं, ते करपू लागतं. करपू द्यायचं नाही, हलकं छान असं भाजायचे. हवं असेल तूप थोडंसं घालत जायचंय. मी इथे थोडंसं अगोदरही घातलंय आणखीनही, आणि त्याचबरोबर मला आणखीन घातल्यानंतर सुद्धा ते कमी वाटतंय म्हणून मी काय केलंय, पुन्हा तूप घातलंय. म्हणजे जेमतेम 70 ग्राम असं तूप याच्यामध्ये अगदी व्यवस्थित गेलेलं आहे. अगदी तुम्हाला मी म्हणजे जितकं लागलं ना तेही सांगते. तर बघा, मी इथे पुन्हा इथे मी 1 चमचा घातलाय. तुपामुळे ते अगदी गव्हाचं पीठ अगदी शोषून घेतं म्हणून, आणि तुपाची गरज पडते आपल्याला, त्याच्यामुळेच तर आपले लाडू छान लागतात. आता पुन्हा आपण याला हलक्या ह्याच्याने भाजायचे. बघा, बराचसा थोडासा रंग बदली झालाय, पण अगदी लालसर झाले पाहिजे. जेव्हा ते अशा पद्धतीने लालसर होत राहील तितकडे तुम्हाला कळेलच की घरामध्ये ना अगदी सुगंध घरभर पसरतो छान असा. तर बघा, छान असं अगदी पीठ आपलं भाजलं गेलंय. आता काहीच करायचं नाही, त्याच्यामध्येच कढईमध्ये आपल्याला ठेवायचंय, काढायचं नाहीये, ते गरमच राहू द्या. गरमच आपल्याला लाडू वळायचे. तर सगळ्यात अगोदर काय करायचं, आपण जितकी जिन्नस भाजून घेतली ती सगळी आपण पूड करून घ्यायची. सगळ्यात अगोदर इथे ड्रायफ्रुट्स घेतलेत. आणि आता या ज्या बिया आहेत ना, मी त्याच्यामध्ये घालणार नाही, कारण बिया घातल्या की अगदी जास्तच पूड होऊन जाईल. म्हणून या वेगळ्या आपण वाटून घ्यायच्या. तर त्याच्यामध्ये आपण घालायचे मखाणे. आणि मखाणे मी यासाठी म्हणते की मुलं ना मखाणे तोंडात पडली तर बिलकुल खाणार नाही. तर अशा पद्धतीने आपण जर पूड केली तर नक्की मुलं आरामशीर खातील लाडू. तर अगदी छान अशी पूड झाली बघा, छान पूड झालेली आहे. त्यामुळे आता तेच छोटंसं एक मिक्सरचं भांडं घेतलं, त्याच्यामध्ये अगोदर सुकं खोबरं वाटून घेऊया.
सुकं खोबरं सुद्धा जास्त वाटलं की तेल असं सुटू लागतं, म्हणून मी ह्याच्यामध्ये थोडंसं अगदी अगदी जाडसर असं वाटून घ्यायचं. म्हणजे जास्त अगदी आपण त्याला अगदी दाणेदार म्हणाल ना तर हरकत नाही, अशा पद्धतीने वाटून घ्यायचं. आता हे झालं, तुम्ही यामध्ये शेंगदाणे सुद्धा भाजून घालू शकता. आता इथे बघा, आता हे घातल्यानंतर त्याच्यामध्ये आपण आता ही सुद्धा आपण बिया वाटून घ्यायच्या. बियाही वाटल्या गेल्यात आणि नंतर आपण त्यासुद्धा आपण सगळी जिन्नस वाटली गेली. आता पटकन लाडू वळण्यासाठी आपण सगळी जिन्नस एकत्र करायची. सगळ्यात अगोदर आपण इथे पीठ घालायचे, त्यानंतर इथे आपण जे आपण केलं होता बिया त्या घालायच्या, त्याचबरोबर सुकं खोबरं, मखाणे जे काही आपण सगळं वाटून पूड केली ती सुद्धा घालायची, त्याचबरोबर वेलची पूड किंवा तुम्ही त्याच्याबरोबर जायफळ घाला, दोनापैकी एकत्र वेगवेगळं घाला, दोन्ही एकत्र घालायचं तरी घातलं तरी हरकत नाही, पण त्यांचा वेगवेगळा अगदी म्हणजे फ्लेवर वेगवेगळा असता, म्हणून तुम्ही अशा एक एक घातलं तर चालेल. इथे मी बऱ्याच वेळा गुळाचा वापर केला, तर आज मी गुळाचा वापर न करता इथे पिठी साखर घालणार आहे. जितकं तुम्ही आपण गव्हाचं पीठ घ्याल तितकं तुम्हाला घ्यायचे आणि त्यानंतर अशा पद्धतीने आपण सगळे लाडूचं मिक्स करायचे. सगळं जसं जसं तुम्ही मिश्रण मिक्स करत राहा, गरम असल्यामुळे चांगलं ते जवळ येऊ लागेल आणि जसं ते जवळ येऊ लागलं की आपल्याला लाडू वळायला काहीही त्रास होणार नाही. बघा, छान असं आपलं पीठ अगदी जवळ आलेलं आहे. आता पटकन मिश्रण घ्यायचं आणि आपण दाबून जशा पद्धतीने तुम्हाला जमतं त्या पद्धतीने मी दाबून लाडू वळायला सुरुवात करायची. लाडू बघा वळताना काही त्रास होत नाही, झटपट बनतात, खायला म्हणाल तर अप्रतिम लागतात, मुलांना कळणार सुद्धा नाही. सकाळच्या वेळी जर तुम्ही शाळेत जाताना किंवा मोठ्यांना एक लाडू जरी आणि दुधाबरोबर दिला तरी सुद्धा त्यांचं पोटभरीचं अगदी आहे आणि त्याच्यामुळे त्यांना अगदी खूपच अगदी म्हणजे प्रोटीन म्हणाल ना, त्याच्यामध्ये बऱ्यापैकी प्रोटीन असतं, अगदी म्हणजे खूप पौष्टिक असे लाडू असतात. तर म्हणून तुम्ही त्यांना द्यायचे, मोठ्यानुसार देऊ शकता. तर बघा, आपले लाडू चांगले वळले गेलेले आहेत. सगळे लाडू मी वळून रेडी केलेले आहेत. अगदी मस्त असे लाडू वळले गेले आहेत छान आणि आपल्या घरच्या अगदी जिन्नसाने जे तुम्हाला हवे तुम्ही त्याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स कमी जास्त करू शकता. तर बघा, आपले हे गव्हाचे अगदी पौष्टिक लाडू आणि या पावसाळ्यामध्ये खाण्यासाठी रोगप्रतिकार शक्ती वाढण्यासाठी बनून झालेले आहेत. तर अशा पद्धतीचे लाडू अगदी तुम्ही करून पाहायचे आणि पाहिल्यानं तुम्हाला मी तोडूनही दाखवते की किती व्यवस्थित तुटले जातात. तुम्हाला वाटत असेल ना, तुम्ही जेव्हा पीठ करता तुम्हाला वाटलं की एखादी समजा तूप तुम्हाला कमी वाटते, आपलं जवळ येत नाही लाडू, तर तुम्ही थोडंफार तूप वितळून घालू शकता. आता हे लाडू रेडी झालेत. तर जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त लाईक करायचे, प्रत्येकांकडे शेअर करायचे, शॉर्ट व्हिडिओ पाहायला विसरायचं नाहीये आणि पुन्हा भेटायचे आपण एका छानशा रेसिपी बरोबर.